आता आहे ना आपल्या बकऱ्याच्या जेवणाची सुरुवात झालेली आहे. तर आम्ही लोकांनी सगळ्यांनी सामान वगैरे आणलंय आणि खूप आज मेहनत करतोय. आणि मी तर आहेच आणण्यासोबत आहे. पक्क्या इथे शशिकांत आहे इकडे. हे बघा आपल्या 30 किलो चिकन आहे इथे. आणि इकडे भात, थंडाची बाटली. नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत मोहिते स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि काल पालखीचा वगैरे झाला आहे, ब्लॉग बघितले असेल तुम्ही. आणि आज अजून पालखी आपल्याकडेच आहे, उठवलेली नाही म्हणजे घरं नाही घेणार आहेत जोपर्यंत सगळं होणार नाही. तर ते झाल्यानंतर 10 आता तर वाजले 10 वाजले तर आलेच, अजून 1-1.5 तास जाईल. त्यानंतर सगळं हे घ्यायचं, कारण का जेवण पण आहे आपल्याकडे बकऱ्याचं. ते पण सगळं थांबलं आहे सगळं, कारण का सगळं तिकडे गेलेत, कोणीच नाही ते. आणि आपली पालखी इकडे आहे, तर मी तुम्हाला दाखवतो आपली पालखी. एक्सक्यूज मी प्लीज साईड. तर पालखी आपली इकडे बसली आहे. सगळ्यांनी उट्या भरल्यात, तर सगळं नारळ वगैरे एकदम फुल भरलेत. हे आपलं मंदिर. तर चला बघूया, दिवसभरात खूप काय होणार आहे. सगळं दाखवतो, जेवण वगैरे होणार आहे ते तुम्हाला मी दाखवेन. थोडा लेट होईल पण सगळं दाखवायचा मी प्रयत्न करीन. तुम्ही कंटिन्यू राहा आणि ब्लॉग्स कुठेही स्किप करू नका, फक्त बघत राहा रॉयल गार्डी. भेटूया थोड्या वेळाने. आता आहे ना आपल्या बकऱ्याच्या जेवणाची सुरुवात झालेली आहे. तर आम्ही लोकांनी सगळ्यांनी सामान वगैरे आणलंय आणि खूप आज मेहनत करतोय. आणि मी तर आहेच आणण्यासोबत आहे. पक्क्या इथे शशिकांत आहे इकडे. आणि तुम्हाला मी दाखवतो. कपडे घाल इकडे काय, एक मिनिट साईड. तुझा भाव तिकडे. इथे आपला जेवण आहे, भात घालून ठेवलाय. ऑलमोस्ट भात होईल 20 मिनिटात. फक्त ते बोला ना निभरतोय भात, ऑलमोस्ट भात होऊन जाईल. तर आहे ना आता आपण हे बघा सगळं तयारी झाली आहे. आपल्याला बकरा हा बघा हा बकरा आहे, बघितला ना, बघा हा बकरा आहे. आता थोडा वेळ इकडे ना पालखी उठणार आहे. भांडी दुसरी नाही ना, आता चिकन घालायला पाहिजे. गाइस प्रकाश बाबा देवा धना गंगोबा सोमवारोबा अखरा मानाय धरणीतलाय सोडलाय नाही धरणीच्या खऱ्या माझ्या प्रकाश मोहिते खऱ्या धरणी सुमरानी केला खेळाना जेवण पत्र कापून घालीन म्हणाला तसा तो तुझा नवस फेडतोय. आपला मान्य करून घे, जय ईसाचं अमृत कर आणि त्या पडद्याच्या मुखाला लाव आणि त्या नावाच्या सांभाळ. नंतर फेडायचं चला, तर निवेद दाखवल्यानंतर मग फेडायचं. मित्रांनो तुम्ही बघितलं असेल, आता शशिकांतकडे आपण पालखी गेलेली म्हणजे अण्णांच्या घरात. आणि शशिकांत तुम्ही बघितलं असेल, तर आपण बकरा त्यांना म्हणजे मानवला असं बोलतात. मानवला म्हणजे आलेला त्यांनी सांगितलं जे काय असं होतं ते तुम्ही बघितलं ऐकलं असेल. त्यानंतर आता त्याला कट म्हणजे हे करणार, त्याला व्यवस्थित शिजवून नंतर मग त्याचा नैवेद्य आपल्या पालखीला वगैरे दाखवतात. नंतर मग दुपारचं जेवण वगैरे असणार आहे इथे. अजून कट तर केला नाही बकरा, फक्त आता पालखी येऊन गेली, मग पालखी आता दुसरीकडे गेले. मग दुपारच्या जेवणाच्या वेळी परत इकडे येणार, मग तो नैवेद्य वगैरे इकडे दाखवणार. आणि 1-1.5 तास मग सगळं जेवणाचं होणार. नंतर मग परत पालखी दुसरीकडे खाली जाणार. आणि आपल्याकडे त्या 30 किलो चिकन आहे ना आणलेलं आहे. 30 बकरा आहे, 7-8 किलोचा 7-8 किलोचा एक बकरा आहे आणि 30 किलो चिकन आहे. आणि आपलं सगळं जेवण झालं, तुम्हाला मी दाखवतो परत एकदा.
हे ना हे असं कुठं नाही मारायचं ते बाटली बिटली पाहिजे जवळ कुठली बाटली? ही पण पाहिजे चालू सर्व त्याच्या समोर हे बघा आपल्या 30 किलो चिकन आहे ते आणि इकडे भात. थंडाची बाटली. मित्रांनो जेवण वगैरे तर झालंय सगळं. संध्याकाळचे 5 वाजले जेवायला आणि आता आहे ना आपण आता जस्ट 5 वाजता जेवलोय आणि आता इकडे नाचवतात पालखी. तुम्ही बघा
घ्यायचे